एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांमध्ये वाद चाललेला असतो की कोण श्रेष्ठ, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ. पण ह्याच्यामध्ये असं लक्षात येतं की ब्रह्मदेवांना अहंकार चढतो आणि ब्रह्मदेव म्हणतात की सर्वात श्रेष्ठ मीच. त्यामुळे त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान शंकरांच्या त्रिनेत्रातनं एक मूल जन्माला येतं. ते म्हणजे कालभैरव आहे. तर त्या कालभैरवाकडनं काय होतं, रागाच्या भरात ब्रह्मांचा एक मुंडक किंवा एक तोंड जे असतं ते तो कापतो. पण ते कापल्यानंतर ते जे तोंड असतं किंवा हे असतं ते त्याच्या हाताला चिकटतं. तर आता त्याला ब्रह्महत्येचा श्राप लागतो आणि मग ते पापातनं मुक्ती मिळवण्यासाठी कित्येक वर्षानुवर्ष ते मूल असं सगळीकडे आणीवाणी फिरत असतं आणि त्यांचं जे मस्तक असतं ब्रह्मांचं ते त्याच्या हाताला चिटकलेलं असतं. तर ते मस्तकच तो भिक्षाचं पात्र म्हणून भिक्षा मागत असतो सगळीकडे जाऊन जाऊन. आणि तो तसाच त्याचं आयुष्य पुढे जात असतं, पण त्याला काही त्या ह्याच्यातनं पापातनं मुक्तता मिळत नाही. तसंच चालत चालत तो काशीच्या नगरात येतो, ज्याला वाराणसी म्हणतो आपण. तर तिथे ते आपोआप मस्तक त्यांच्या हातातनं खाली पडतं. सो आपण म्हणतो की काशी हे खूप पवित्र स्थान आहे की जिथे देवालाही पापातनं मुक्तता मिळाली किंवा श्रापातनं मुक्ती मिळाली असं हे काशीचं शहर आहे. त्यामुळे तिथे कालभैरव स्वतः तिथं राहणं त्यांनी ठरवलं आणि तिथे कालभैरवाचं मोठं मंदिर आता वाराणसीत आहे, जे जागृत मंदिर आहे. तर कालभैरव म्हणजे काय, कालाचा नाश करणारी देवता. म्हणजे ज्याला भीती आहे, ज्याला मरणाच्या दारात जो आहे किंवा ज्याच्यावर खूप कर्ज आहे, तर जे काही खूप स्टबन अशा गोष्टी आहेत ज्या सुटतच नाहीयेत आयुष्यात, तर त्यांनी कालभैरवाची उपासना नक्की करावी. त्याच्यातनं आपल्याला म्हणजे मुक्ती प्राप्त होते आणि शेवटी आपण मोक्षाकडे जातो. जसं आपण म्हणतो की कलियुग सुरू झालाय, त्यामुळे कालभैरव आणि काली ह्या दोघांचीही उपासना आपल्याला मोक्षाकडे नेण्यात मदत करते.